बऱ्याचदा असं होतं की जिंगल्स ऐकले असतील, हमारा बजाज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर, तर दॅट इज बेसिकली अ जिंगल. ओके. त्याच्यानंतर एक दिवाळीच्या वेळी एक जाहिरात येते नेरोलॅक्स पेनशी, सो दॅट इज अ जिंगल. तर ह्या गोष्टी कशासाठी असतात? ह्या गोष्टी बेसिकली तुमचं प्रोडक्ट लोकांच्या मनात फिक्स होण्यासाठी या जिंगल्स बनवलेल्या असतात. तर ह्या जिंगल्स पण रजिस्टर होऊ शकतात अंडर IP. तर तुम्हाला तुमचं जर कुठचं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोचवायचं असेल इन अ युनिक मॅनर, दॅट इज अ पार्ट ऑफ मार्केटिंग, अँड त्याच्यात तुमचं ब्रँड नेम पण येतं, त्याच्यात तुमचं बेसिक फंडा येतो की तुम्ही काय प्रोडक्ट्स पाठवताय, तर त्याचे पण तुम्ही IP रजिस्ट्रेशन करू शकता. एक प्रश्न आला आहे की ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि पेटंट काय? तर माझ्या मते मी हे उत्तर दिलं आहे, पण मी थोडक्यात परत एकदा सांगते. ट्रेडमार्क म्हणजे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं जे काही ब्रँड नेम असतं. आता ह्याच्यात डाबर हा ब्रँड नेम आहे, ठीक आहे, तर दिस इज अ ट्रेडमार्क. कॉपीराईट म्हटलं तर पुस्तकात जे तुम्ही काही लिहिलं असेल, कविता लिहिल्या असतील किंवा तुमचे मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील, फोटोग्राफ्स असतील, पिक्चर्स असतील, हे सगळे कॉपीराईटमध्ये जातं. आणि पेटंट म्हणजे काय? तर एनी काइंड ऑफ अ इन्व्हेन्शन ऑर अ डिस्कवरी दॅट हॅज हॅपन फॉर द फर्स्ट टाइम इन इंडिया, इट इज कॉल्ड ॲज अ पेटंट. दुसरा प्रश्न आहे, हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ ट्रेडमार्क अँड वेन वी कॅन स्टार्ट युझिंग ट्रेडमार्क. ओके. सो तुम्ही जर बघितलं असेल की तुमच्या प्रोडक्टच्या नावाच्या पुढे कधी कधी TM असतं किंवा SM असतं किंवा R असतं. सो व्हॉट इज TM, SM अँड R? म्हणजे जेव्हा आपण ॲप्लिकेशन सबमिट करतो, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रेडमार्क. जर तुमचं प्रोडक्ट असेल तर मग ट्रेडमार्क होतो, पण तुमचं जर सर्व्हिस असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्व्हिस मार्क, सो तो सिम्बॉलिक SM होतो. आणि जेव्हा तुमची अख्खी प्रोसिजर कंप्लीट होते, जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हातात येतं, तेव्हा TM आणि SM हे रिप्लेस होतं अल्फाबेट Rने. ओके. आता वेळ किती लागतो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी? तसं म्हटलं तर तुम्ही एका दिवसात ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकता अप्लाय करायला. अप्लाय केल्यानंतर साधारण 1.5 महिना लागतो ट्रेडमार्क रजिस्ट्रीला टू फाइंड आउट वेदर सिमिलर ब्रँड नेम्स मार्केटमध्ये ऑलरेडी कोणी अप्लाय केले आहेत की नाही आहेत, आणि मग त्याप्रमाणे ते ऑब्जेक्शन रेज करतात. जर त्यांना असं वाटलं की कुठचंच सिमिलर ब्रँड नेम मार्केटमध्ये नाही आहे, तर मग ते ॲक्सेप्ट करतात फॉर रजिस्ट्रेशन. ॲक्सेप्ट करतात म्हणजे काय करतात, तर त्यांच्या जर्नलमध्ये पब्लिश करतात. दर महिन्याला साधारण 2दा ट्रेडमार्क जर्नल्स पब्लिश होतात, त्याच्यात तुमचा मार्क पब्लिश होतो. आणि त्याच्यानंतर मार्क पब्लिश झाल्यानंतर 4 मंथचा वेटिंग पिरियड असतो. त्या 4 मंथ्समध्ये जर पॅन इंडिया तो अवेलेबल असतो, कोणाला वाटलं की अरे ह्याने आपला मार्क कॉपी केला आहे, तर मग अशावेळी ते अपोजिशनमध्ये जातं आणि मग ती प्रोसिजर वेगळी होते. जर अपोजिशन नाही आलं तर तुम्हाला साधारण एक 6-7 महिन्यात सर्टिफिकेट मिळून जातं. Any more queries you have? When can we start using TM? Immediately after you submit an application to the trademark registry. Once you get a receipt from the trademark registry, you can start using TM. Can we freeze registered IPR for few years? म्हणजे नक्की काय सर? बेसिकली तुम्ही अप्लाय केलं की 10 वर्षाचा कालावधी असतो. त्या 10 वर्षात तुम्हाला तो प्रोडक्ट वापरावा लागतो. जर एक काही 3-4 वर्षात जर तुम्ही वापरला नसेल तर दुसरा जर कोणी अप्लाय केला आणि जर तुम्ही प्रूव्ह करू शकला नाही तर दुसऱ्याला तो त्याचा फायदा होऊ शकतो. पण 10 इयर्सचा तुम्हाला फायदा नक्की आहे वन्स यू गेट अ ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. हां, पेटंट म्हटलं तर प्रोडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट असतात. त्याच्यात तुम्हाला नक्की काय हवं आहे हे मी तुम्हाला 1 to 1 वर जास्त एक्सप्लेन करू शकेन, कारण ती एक टेक्निकॅलिटी पडते. प्रोडक्ट पेटंट म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट जर युनिक असेल तर आणि त्या संदर्भात होतं, तर ते आपण जर तुम्ही मला 1 to 1 विचारलं तर मी जास्त डिटेलमध्ये समजू शकेन, कारण तो पेटंट एक वास्ट टॉपिक आहे. आता असं होतं बऱ्याचदा की आपण इंडियामध्ये प्रोडक्ट सध्या वापरतोय आणि तुम्हाला ॲब्रॉडमध्ये पण चालू करायचं आहे, तर मग अशावेळी लोकांचं म्हणणं असतं की मॅडम आम्हाला परदेशातलं पण रजिस्ट्रेशन हवं आहे. सो फर्स्ट तुम्ही इंडियामध्ये आधी रजिस्ट्रेशन क्लिअर करून घ्या, मग तुम्ही अब्रॉड अप्लाय करू शकता. नेक्स्ट इज ट्रेडमार्कची व्हॅलिडिटी. ॲज आय सेड की ट्रेडमार्कची व्हॅलिडिटी ही 10 वर्षांसाठी असते.
लोक मार्केटमध्ये असं म्हणतात की इट इज लाईफ टाईम. ऑफकोर्स इट इज लाईफ टाईम प्रोव्हायडेड यू कीप ऑन रिन्यूइंग दॅट रजिस्ट्रेशन. 10 वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करावं लागतं. रजिस्ट्रेशन आपण कुठेही केलं तरी त्याचं रजिस्ट्रेशन हे पॅन इंडिया मिळतं, म्हणजे अख्ख्या भारतासाठी तुम्हाला ते रजिस्ट्रेशन मिळतं. तसं मी असं म्हणू शकत नाही की बाबा मी मुंबईत आहे तर मी दिल्लीमध्ये माझं रजिस्ट्रेशन व्हॅलिड नाही तर नाही. जर मला मुंबईमध्ये मिळालं म्हणजे मग ते दिल्लीमध्ये पण व्हॅलिड आहे. जर माझा कुठचा प्रोडक्ट दिल्लीमध्ये यूज होत असेल, कॉपी करून तिकडे त्याचा गैरवापर केला जात असेल, तर मी तिकडच्या माणसाच्या अगेन्स्ट पण केस टाकू शकते. मग वापरतो हे गव्हर्नमेंटला कसे माहिती होते, कसे आपल्याला कळावे लागेल, तर ट्रेडमार्कचं जे जर्नल असतं त्याच्यात जेवढे काही मार्क्स आतापर्यंत पब्लिश झाले आहेत ते लिस्टेड असतात. तर त्याच्यावरून एक वेळ आपल्याला कळतं की त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही झालं आहे. मग तुम्हाला जर वाटलं की हा माणूस आपला प्रोडक्ट वापरतो आहे किंवा आपल्याशी रिलेटेड त्याचा ब्रँड नेम कॉमन आहे किंवा सिमिलर आहे, मग अशावेळी आपण ट्रेडमार्क रजिस्ट्री आपल्याला ऑब्जेक्शनमध्ये मेन्शन करून येतं की एवढे मार्क्स आहेत जे तुमच्या ब्रँडशी रिलेटेड आहे, तेवढंच ते करतं. जर तुम्हाला लिटिगेशनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला दर महिन्याला ते जर्नल गो थ्रू करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचे मार्क कोण कॉपी करतं आहे की नाही. पेटंटसाठी बेसिकली आधी तुम्ही इंडियामध्ये पेटंट अप्लाय करा, त्याच्यात रजिस्ट्रेशन मिळालं तर तुम्ही अब्रॉडला करू शकता. क्लासेस काय असते? ओके, क्लास म्हणजे जसं मी म्हटलं की जेव्हा आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेतो तेव्हा प्रत्येक एक क्लास असतो, स्टँडर्ड असतो, स्टँडर्ड 1, स्टँडर्ड 2, स्टँडर्ड 3. तसंच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनला एक क्लास डिफाईन केला गेलेला आहे. तो म्हणजे आता सपोज मी कॉस्मॅटिक्समध्ये आहे तर आय फॉल अंडर क्लास 3, किंवा आय एम इन टू रेडीमेड गारमेंट्स, फुटवेअर ऑर अ हेडगिअर, देन आय फॉल अंडर क्लास 25. किंवा जर मी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये आहे तर आय फॉल अंडर क्लास 41. आता हे क्लासेस का डिफाईन केले आहेत की आपल्याकडे बेसिकली 26 अल्फाबेट्स आहेत. ठीक आहे, तर परमिटेशन कॉम्बिनेशन करून माझा अल्फाबेट आणि तुमचा माझा ब्रँड नेम आणि तुमचा ब्रँड नेम सेम असू शकतो, कारण कितीही म्हटलं तरी अक्षरं कमी आहेत. मग अशावेळी काय होतं की आपलं क्लायंटेल कितपत सेम आहे हे बघितलं जातं. फॉर एक्झाम्पल जर मी ब्रँड नेम ठेवला आहे पॅन्टलून, ठीक आहे, आता मी हा मोठा वेल नोन ब्रँड घेतला, पण सपोज तो वेल नोन नाही असं आपण सध्या कन्सिडर करूया. हा मी पॅन्टलून ब्रँड घेतला अँड आय एम इन टू अ फार्मा कंपनी, ठीक आहे, आणि दुसरा पॅन्टलून इज इन टू एज्युकेशन. माझे दोघांचेही क्लायंटेल किंवा कस्टमर्स हे वेगळे आहेत, त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन मिळू शकतं. सो टू अवॉइड रिस्ट्रिक्टिंग द पीपल रिगार्डिंग अ ब्रँड नेम, हा क्लासेसचा ऑप्शन त्यांनी ठेवलेला आहे. रजिस्ट्रेशन ट्रेडमार्कमध्ये काय फरक आहे? दोन्ही एकच आहेत का? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ही एक प्रोसेस आहे. TM म्हणजे ती प्रोसेस कंप्लीट झालेली नाही आहे. R म्हणजे ती झालेली आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे. ब्रँड नेम ट्रेडमार्क करण्यासाठी कंपनी असणे कंपल्सरी आहे का? अजिबात नाही. सोल प्रोप्रायटर पण हा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकता. हां, पण त्याच्यासाठी तुमचं ब्रँड नेम असणं गरजेचं आहे. सो सोल प्रोप्रायटर कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द सेम. घरगुती महिला जर स्वतःचा ब्रँड चालवत असतील पण घरातून काम करत असतील, घरातून व्यवसाय करत असतील, तर त्यांच्यासाठी पण ट्रेडमार्क ॲप्लिकेबल आहे. दुसरा एक माझ्याकडून आजच्या दिवशी being into this field from since last 12 years, I would like to give the opportunity to help you out. जर तुमचं काही कुठे IP अडकलं असेल, काही फ्री कन्सल्टेशन हवे असतील, तर मग तुम्ही साधारण 2 दिवसात जर मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला फ्री कन्सल्टेशन देऊ शकते. मार्केटमध्ये बरेच लोक ब्रँड असे आहेत की जे ब्रँड प्रोडक्टचे मिळते जुळते प्रोडक्ट डिझाईन, नाव, कलर कॉपी करतात. त्याला पर्याय उदाहरणार्थ मॅगी, बिस्लेरी, बिस्किट, चॉकलेट एक्सेट्रा. हो, नक्कीच आहेत ना. मग अशावेळी जर तुम्हाला आढळलं की आपल्याला हे मिसलिडिंग आहे तर मग तुम्ही त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. त्यावेळी त्याच्यावर लिगल ॲक्शन घेतली जाते. मग आपल्या ब्रँड पुढे R लावायचे की TM लावायचे आफ्टर रजिस्ट्रेशन? तुम्हाला एकदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा स्टेटस दिसला किंवा सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही R लावू शकता, तोपर्यंत तुम्ही R नाही लावू शकत. सो टू वाइंड अप आय लाईक टू अगेन से की तुमचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असो किंवा डिझाईन, पेटंट, कॉपीराईट काहीही तुमच्या तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं असेल तर त्याचं IP रजिस्ट्रेशन करा. कुठचीही गोष्ट जितकं म्हणतात ना फुकट तितकं पौष्टिक, तर कुठचीही गोष्ट लोकांना फुकट देण्याच्या मागे नका जाऊ. त्याचा नक्की तुम्ही पुरेपूर
फायदा करा. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro, money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.